आता आमच्या गावामध्ये काय मित्रांनो अचानक वारं सुरू झाले, एवढं वारं आले की नाही, लय वारं आले, काय करावं काहीच कळण झाले। इथं कापूस बी तसाच आहे आणि इकडे बघा ढोरं बी तसेच आहे, इथं बाहेर कसं करावं काय करावं काहीच कळणं झाले मित्रांनो। पाण्याचे थेंबा बी सुरू झाले, तर आमचे गोदडे बाहेर येते सगळे, तर पुन्हा इथं काही सुविधा बी नाही। आणि जर पत्रामध्ये जावं तर पत्रामध्ये बी जावाटण झाले, जर एखादं पत्र मित्र लागलं तर खूप झालं। आणि आम्ही काय केलं तर इकडच्या साईडनं सोलार बसलं होतं, त्या सोलारच्या 2 पाट्या उडून गेल्या। आता कसं करायचं, आता एक पाटी 20-20 हजाराची आहे, तर ते सोलारची पाटी बी गेली उडून। आता काय करावं काहीच कळणं झाले मित्रांनो। एवढं चिल्ला जीव आला आहे, निसर्ग सध्या आमच्यावर कोपलेला मित्रांनो, काय करावं काहीच समजून झालं, कुठे जावं काय जावं। हे बघा आमचे सगळे ना ढोरं बी सुद्धा बाहेर येतं बघा, सगळे ढोरं बी बाहेरच येतं सगळे। असं पुन्हा चिकूचा सड, जर आमच्या इथे एक चिकूचं झाड होतं, तर त्याला खूप चिकू लागले होते, पण आता त्याला एक सुद्धा चिकू राहिलेला नाही बघा। तुम्हाला मी दाखवतो आता, हे बघा हे बघा चिकूचं झाड आहे, आणि हे बघा याच्या खाली किती सडा झालेला आहे। हे बघा सगळे चिकू पडून गेले, तर चक आंबे पडले चिकू पडले, काय करावं काहीच कळलं समजून झालं। हे बघा आंबे पडले चिकू पडले, चक महाराष्ट्रामध्ये सध्या एवढा पाऊस पडत आहे, तर काहीच कळत नाही, वारं वावदान येत नाही, कुठं जावं काय समजत नाही, कुठं बसावं काहीच पाया आपोआप उचलायले मित्रांनो। एवढं भन्नाट वारं सुटलं की नाही इकडे, हे बघा काहीच नाही कळत, एवढं वारं सुटलं, काही बोलता येईना, काहीच करायला काय झाले कोणाला माहीत। आज अचानक आमच्या गावामध्ये वारं सुरू झाले, आता काय करावं काहीच कळण झाले। इथं बघा तुम्ही जर बघू शकता, तर हे बघा इथं आम्ही कापूस ठेवता, हे बघा कापूस बी तसाच आहे, आणि इकडे सोयाबीनाचं गुळी बी तसंच आहे, आणि फाऱ्या उडू चालले। आता आम्ही आता दगड हे ठेवलेले आहे त्याच्यावर, पण काहीच कळण झाली, काय होते कसं होते काय होते, तर काहीच कळण झाली। एवढं वारं सुटले, तर पाय बघा तुम्ही, हे आपोआप हे होत आहे बघा, हे आपोआप उचलायचं बघा। हे बघा माणूस कसं व्हाले, आपण मध्ये मागं चाललंय मित्रांनो। तर हे बघा हे वारं किती आले, हे बघा एवढं भन्नाट वारं सुटलेले, काहीच कळण झाले मित्रांनो, कसं करावं काय करावं। इथं 9-10 क्विंटल बाहेर कापूस आहे राव, आणि तिथं सोयाबीनाचं गुळी आहे, आणि आम्ही ते सोलार बसला होता, त्याच्या बी 2 पाट्या गेल्या उडून, काहीच कळण झाले, कसं करावं काय करावं काही समजणं झाले। एवढा जीव घाबरून गेलाय की नाही, इथं शेळ्या मेंढ्याची फार नुकसान झालेले आहे। काय कर मित्रांनो, पत्रामध्ये बी जावं वाटणं, कारण की तुम्हाला माहिती आहे शेतामध्ये काही राहण्याची सुविधा नसती, तरी पण पत्रामध्ये बी जावं वाटणं झाले, काय करावं काहीच कळण झाले। ढोरं बी बाहेर आहेत बघा, आणि इकडे बघा इकडे सुद्धा ही जी आपली मित्रांनो सध्या काहीच कळत नाही। एवढा जीव घाबरून गेलाय की नाही काय सांगा, कारण की एवढं वारं पाऊस आलेला आहे। तुम्ही म्हणता ना की शेतकऱ्याचं कसं राहते, बघा शेतकऱ्याचं आता कसं राहते, तुम्ही जे म्हणता ते बघा। हे बघा एवढं वारं सुटलेलं आहे, हे बघू शकता, झाड किती हालत आहे, आणि झाड हालत आहे, एवढं काय कळण झालं। हे बघा चिकू बी असा किती वाकच होत आहे, आमच्या चिकूचं झाड बघा किती, आम्ही तर तसं हे गुळी आणि कापूस झाकून ठेवलाय सध्या, पण काही सांगायचं नाही, वारं एवढं भनकाट सुटलेलं आहे मित्रांनो, काय करावं काहीच कळणं झालं। हे बघा तुम्ही बघू शकता, एवढं वारं सुटलं की नाही लय। आणि तुम्हाला हे जे इकडे धूर दिसत आहे ना, ते काय झालेलं आहे की हळद पेटलेली आहे, आणि हळदीचा पेट धरून सण्या ऊसाला लागलेलं आहे, तर कमीत कमी 3 एकर ऊस सगळ्या जळून खाक झालेला आहे मित्रांनो। बघा हे शेतकऱ्याची धावपळ कशी राहते बघा, तुम्हाला मी दाखवतो दिसायले की नाही, माणसं एवढे पळायलेत की नाही, तुम्हाला दिसायले की नाही की मला काही समजत नाही, पण तुम्हाला मी आता दाखवतो बघा कसे माणसं पळायले, तर बघा कसे माणसं पळायले। हे बघा, कारण की तिथं काय झालेलं आहे मित्रांनो, तिथं हळदीनं पेट झालेलं आहे, आणि हळदीला पेट धरून आता सर्व ऊस बी जळत आहे। मग आता काय करावं काहीच कळणं झालं, आम्ही तर शेतामध्ये आता देवाचं नाव घ्यावं का काय करावं काहीच कळणं झालं मित्रांनो सध्या।